तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचं आजपासून सुरुवात होत आहे। 2 फेब्रुवारीपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयात हे संमेलन सुरू असणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। यामध्ये साहित्य रसिकांकरता विविध कार्यक्रमांची रेलचेल सुद्धा असेल। मराठी विश्व मराठी साहित्य संमेलन याला पुण्यात आता सुरुवात होतीये। पुण्यामध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृताहूनही पैजा जिंके, अशी ही माय मराठी आणि या मराठी भाषेचं साहित्य समृद्धीचं हे विश्व संमेलन आज सांस्कृतिक नगरी विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात सुरू होत आहे। विश्व मराठी साहित्य संमेलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मराठी साहित्य संमेलनाला विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्यात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होत असलेलं हे पहिलं विश्व मराठी संमेलन आहे, जे आता पुण्यात होत आहे। आजपासून पुण्यात याला सुरुवात होणार आहे। सगळ्यांमध्येच प्रचंड उत्सुकता, केवळ साहित्यिक नाही तर पुणेकर सामान्य जनतेमध्ये सुद्धा उत्सुकता आहे। आपल्या मराठीच्या या माय माऊलीचा आज गजर होणार आहे। नक्कीच मोठ्या उत्साहाचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। सकाळी 11 वाजता या विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन आहे ते सुद्धा होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्याआधी सकाळी 9 वाजता परिसरामध्ये एक दिंडी आहे ती सुद्धा निघणार आहे आणि विश्व मराठी संमेलनाला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। आज आणि पुढचे 2 दिवस असा हा विश्व मराठी साहित्य संमेलनाचा मेळा आहे तो पुण्यनगरीमध्ये पाहायला मिळणार आहे। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या मैदानावरती हे सगळे कार्यक्रमांची रेलचेल आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। नामवंत साहित्यिक असतील, त्याचबरोबर लेखक असतील, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। इतकंच नव्हे तर परदेशातील जे मराठी साहित्यिक लेखक आहेत यांना सुद्धा या संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। चर्चासत्र सुद्धा या ठिकाणी होणार आहेत। अनेकांच्या मुलाखती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे त्यानंतरचं हे पहिलं मराठी संमेलन असणार आहे आणि त्यामुळे याची उत्सुकता सगळ्यांकडेच आहे आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे या कार्यक्रमाला विश्व सकाळी 11 मराठी वाजता साहित्य संमेलन आहे। अमोल, माफ करा मी तुम्हाला मध्येच थांबवते। विश्व मराठी साहित्य संमेलन आहे, त्या अनुषंगाने विविध चर्चासत्रांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं असेल। त्या नुसार काय नेमकी चर्चासत्र येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेली आहेत? कोणत्या मुद्द्यावर विचारमंथन होणार आहे, चर्चासत्र होणार आहे? आज नेमकं काय खास आहे? खरं तर सकाळी 9 वाजता एक दिंडीचं आयोजन यामध्ये करण्यात आलेलं आहे। या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक लेखक, साहित्यिक आहेत ते सुद्धा सहभागी होणार आहेत आणि सकाळी 11 वाजता मी जसं म्हटलं, की या कार्यक्रमाचं उद्घाटन खऱ्या अर्थाने होईल आणि त्यानंतर वेगवेगळे सेशन आहेत ते सुद्धा दिवसभरामध्ये रंगणार आहेत। यामध्ये प्रसार माध्यमं आणि त्यांची भूमिका कशा पद्धतीने असावी याचं सुद्धा एक सेशन असणार आहे। त्यामध्ये सुद्धा नामवंत पत्रकार आहेत, यांच्या मुलाखती यामध्ये घेतल्या जाणार आहेत आणि त्यानंतर बाल साहित्यिक आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी सेशन आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे आणि रात्री 10 वाजेपर्यंत वेगवेगळे सेशन आहेत ते आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहेत आणि पुढचे 2 दिवस म्हणजे 2 फेब्रुवारीपर्यंत हे विश्व मराठी संमेलन आहे ते आयोजित केलेलं आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सुद्धा यामध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर मराठी भाषेचा दर्जा हा कशा पद्धतीने सुधारावा, त्याचबरोबर नेत्यांची जी काही मराठी भाषा आहे ती कशी घसरत चाललेली आहे अशा अनेक विषयांवर आहे ते या चर्चासत्रामध्ये होणार आहेत। अनेक कवी आहेत ते सुद्धा यामध्ये सहभागी होतील आणि 3 दिवसांचं हे विश्व मराठी संमेलन असणार आहे ते पुण्यामध्ये आजपासून रंगते आणि त्यामुळे या 3 दिवसामध्ये मोठी मेजवानी असणार आहे ती साहित्यिक आणि लेखकांसाठी, त्याचबरोबर पुणेकरांसाठी सुद्धा अनुभवायला मिळणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेशन यामध्ये चर्चासत्र आहेत ते सुद्धा आजपासून सुरू होणार आहेत। आज मुख्य जे सेशन असणार आहे ते म्हणजे या
विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते होणार आहेत आणि मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे त्यावर सुद्धा या संपूर्ण कार्यक्रमामध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले. अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.